आज आहे रविवार, सकाळचे वाजले 9:30 आणि आज आम्ही मुंबईसाठी परत निघणार आहोत. आणि सकाळी सकाळी नाश्ता करायला आम्ही काशीच्या बीचवर आलो. इथे सँडबाईक चालू आहेत. आज संडे असल्यामुळे थोडीफार गर्दी आहे, तुम्ही पाहू शकता. आता आम्ही इथून काशीदवरून निघून पहिलं कोरलाई फोर्टला जाऊ. तुम्हाला कोरलाई फोर्ट दाखवू. आणि कोरलाई फोर्ट झाल्यानंतर एक रेवदंड्याला लाईट हाऊस आहे, रेवदंड्याचा किल्ला पण आहे, तो पण आम्ही तुम्हाला दाखवू. तर मग भेटूया आता कोरलाई फोर्टवरती. आता सकाळची 10:09 झालेली आहेत आणि आम्ही असं छानपैकी समुद्रकिनारी ब्रेकफास्ट केलेला आहे. हे असे स्टॉल्स आहेत काशीच्या पुढच्या बीचवरती. आणि आम्ही आता निघतोय कोरलाईच्या फोर्टसाठी. तर मग चला भेटूया कोरलाई फोर्टला. जर तुम्ही काशीहून रेवदंड्याकडे जात असाल तर काशीच्या कमर्शियल बीचपासून बरोबर 11 किलोमीटर म्हणजे 20 मिनिटावर कोरलाई गावामध्ये डाव्या बाजूला एक रस्ता जातो. तसंच जेव्हा तुम्ही रेवदंड्याकडून काशीला जात असाल तेव्हा कोरलाईला एक डाव्या बाजूला HP पेट्रोल पंप लागतो. त्या पेट्रोल पंपापासून बरोबर 1 किलोमीटरवर उजव्या बाजूला हा सेम फाटा आहे. हा रस्ता आपल्याला कोळ्यांच्या मच्छीमार वस्तीतून हळूहळू कोरलाई किल्ल्याच्या दिशेने घेऊन जातो. आणि या रस्त्यामधून वाट काढता काढता समोरच आपल्याला कोरलाई किल्ल्याचे दर्शन होते आणि उजव्या बाजूला असलेल्या मच्छीमार नौकाही आपल्याला दिसू लागतात. त्याच्या उजव्या बाजूला मोकळ्या जागा आपल्याला दिसत आहेत ना, ह्यामध्ये आपले कोळी बांधव ही मच्छी वाळत घालतात, ज्याला आपण सुकट म्हणतो. नंतर मी इथे येताना इथल्या मार्गांची पूर्ण माहिती घेऊन आलो होतो.
आणि किल्ल्यावर जाण्यासाठी रोड कसा आहे त्याचाही थोडाफार अभ्यास केला होता आणि बरेच रिव्ह्यूही वाचले होते. गुगल मॅप्सवर तर किल्ल्यावर जाण्याचा रोड कॉन्क्रीट झाल्याचे दिसत होता. आता जे पर्यटक आपल्या स्वतःच्या वाहनाने म्हणजे स्वतःच्या चारचाकीने इथे येऊ इच्छितात त्यांनी ही माहिती व्यवस्थित ऐकावी. आता हा रोड तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी व्यवस्थित पाहत आहात. याचे बऱ्यापैकी कॉन्क्रिटिंग झालेले आहे. आता ह्या रोडचा पहिला प्रॉब्लेम म्हणजे ह्या रोडला सेफ्टी बॅरिकेडिंग अजिबात नाही आहे. आणि दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम जो आहे तो म्हणजे हा रोड अगदी अरुंद आहे. या संपूर्ण रोडवर फार कमी ठिकाणी अशी जागा आहे की जिथे 2 गाड्या एकमेकांना पास होऊ शकतील, जशी ही उजवीकडची जागा. त्यामुळे जर 2 गाड्या समोरासमोर आल्या तर एका गाडीला रिव्हर्स घेणं गरजेचंच आहे आणि किती डिस्टन्सपर्यंत मागे जावं लागेल हे काही सांगता येणार नाही. हे आहे कोर्लाई किल्ला आणि लाईट हाऊसचं पार्किंग. लाईट हाऊसच्या आतमध्ये फोटोग्राफी आणि चित्रीकरण करण्यास मनाई असल्यामुळे मी थोडंसं त्याचा गेट अवॉइडच केलेला आहे. किल्ल्यावर जाण्याचा पायऱ्यांचा रस्ता हा कोर्लाईच्या लाईट हाऊसमधूनच जातो आणि आम्हाला किल्ल्यावर जाण्याच्या दुसऱ्या मार्गाची माहिती नव्हती. त्यामुळे आम्हाला कोर्लाईच्या लाईट हाऊसमध्ये एंट्री घ्यावी लागली आणि तिकीटही घ्यावे लागले. हाच तो पायऱ्यांचा मार्ग जो कोर्लाईच्या लाईट हाऊसच्या दरवाजाच्या समोरूनच वर जातो. दुसरा जो एक मार्ग आहे तो आहे लाईट हाऊसच्या बाहेरून, म्हणजे आपण जसं ट्रेक करत करत गड चढतो तसाच तो मार्ग आहे, पण अगदी सोपा आहे, कठीण नाही अजिबात. आम्ही जेव्हा गड उतरून परत आलो तेव्हा आम्हाला कळले त्या मार्गाबद्दल. ह्या व्हिडिओच्या अगदी शेवटी एका छोट्या क्लिपमध्ये तो मार्ग मी आपल्याला दाखवलेला आहे. शेवटला तो मार्ग बघायला विसरू नका. आता कुठेही जायचं म्हणजे फक्त डेस्टिनेशनला पोचायचं हाच उद्देश नसतो, तर डेस्टिनेशनला जाता जाता तो प्रवास अनुभवणं यातच खरं सुख असतं. आणि मी माझ्या मुलांनाही नेहमी हेच सांगतो, कारण ते प्रवासात फार कंटाळा करतात. नाहीतर आपण लहानपणी ट्रेनमध्ये किंवा STमध्ये खिडकीची सीट मिळावी यासाठी किती आग्रही असायचो. म्हणून मी माझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा हा ट्रेकिंगचा किंवा चालण्याचा जो भाग आहे तो एडिट करत नाही, जेवढा रेकॉर्ड केला आहे तसाच्या तसाच ठेवतो, जेणेकरून आपलं जे ट्रॅव्हल व्हिडिओचं कुटुंब आहे त्यांनाही माझ्याबरोबर प्रवास केल्याचा आनंद मिळावा. आणि ज्यांना इथे यायची इच्छा आहे त्यांनाही कळेल इथला यायचा आणि जायचा मार्ग कसा आहे तो, आणि कुठल्या वयोगटापर्यंतचे लोक इथे येऊ शकतात हे तुम्हाला हा ट्रेक बघितल्यावर कळेल. जिथे पायऱ्या संपतात तिथे असा हा कच्चा ट्रेक सुरू होतो आणि अगदी सोपा आहे, असा काही अवघड चढ नाही इथे. हे बघा, ह्या आता इथे परत पायऱ्या सुरू झाल्या आहेत. अगदी सरळ सोट पायऱ्या आहेत एकदम. अश्वथ एकदम पटकन वरती पोचला. पण कोर्लाई गावातून जमिनीचं अगदी निमुळतं टोक उत्तरेच्या दिशेने अगदी समुद्रात सरळ घुसलेलं आहे, ज्याला आपण भूगोलात भूशीर असे म्हणतो. काय आठवतो का काय भूगोल? त्यामुळे ह्या किल्ल्याच्या दोन्ही बाजूस अथांग अशा समुद्राचे दर्शन होते. हा आहे किल्ल्याचा दरवाजा,
म्हणजे हा काही ऐतिहासिक दरवाजा नाही, हा दरवाजा पर्यटकांसाठी आहे. हा दरवाजा सकाळी 9 वाजता उघडतो आणि संध्याकाळी 4 वाजता, 5 वाजता का 6 वाजता बंद होतं ते कळू शकलेलं नाही, कारण काही अपप्रवृत्तींनी ह्या नोटीसवर खरडवलेलं आहे. त्यामुळे संध्याकाळी बंद होण्याची वेळ कळू शकलेली नाही आहे. गेटमधून आत शिरल्यावर गडाचा 90% भाग हा समोर दिसतोय तो उजव्या बाजूला आहे आणि 10% भाग हा आता दिसेल डाव्या बाजूला, हा इथे आहे. अगदी निमुळत्या अशा भूभागावर निर्माण केल्यामुळे या किल्ल्याची लांबी फार आहे आणि रुंदी फार कमी आहे. इथे किल्ल्यावर तुम्हाला बऱ्याच तोफा आढळून येतात आणि ह्या तोफाही बऱ्यापैकी मोठ्या आहेत आणि प्रत्येक तोफेवर मोजून नंबर दिलेले आहेत. डाव्या बाजूला दिसतोय तो रेवदंडा, नागाव, आक्षी गावचा परिसर आणि उजव्या बाजूला दिसतोय तो आहे कोर्लाई गावचा परिसर. आणि या दोन्ही भूभागांना जी वेगळं करते ती आहे कुंडलिका नदी आणि ह्याच कुंडलिका नदीवर रेवदंड्याचा ब्रिज बांधलेला आहे. हा किल्ला चढायला जेमतेम आम्हाला 10 मिनटं लागली. मुलं 7 ते 8 मिनटात वर चढू शकतात आणि 30 ते 50 वयोगटातल्या माणसांना जास्तीत जास्त 10 ते 15 मिनटं लागतील आणि त्याच्यापेक्षा थोडी जास्त वयस्कर असतील तर 20 मिनटात येऊ शकतात. पण किल्ल्यावर हे डिस्टन्स बरंच आहे, म्हणजे ह्या मॉन्युमेंटपासून ते ह्या मॉन्युमेंटपर्यंत. ही एक शंकराची पिंड आहे.
किल्ल्यातून खाली उतरायला ही एक वाट सुद्धा आहे. तरी बऱ्याच तोफा आहेत या किल्ल्यावर. हा बघा, हा एक शिलालेख आहे. ह्याच्यावर पोर्तुगीजमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे, पण फक्त आपल्याला शेवटचं हे AD 1646 हेच कळलेलं आहे. हे सेंट थॉमस चर्च असून हे चर्च 1630 साली पोर्तुगीजांनी इथे बांधलेलं होतं. आता त्याचं छप्पर शिल्लक नाही, पण भिंती मात्र शिल्लक आहेत. हे पहा, हे अजून एक स्टोन कार्विंग. हा बघा, हाच तो गडातून खाली जाण्याचा मार्ग. मगाशी मी आपल्याला हाच मार्ग बाहेरच्या बाजूने दाखवला होता. ही आहे किल्ल्यावर असलेली पिण्याच्या पाण्याची टाकी, आणि ह्या पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून ही टाकी वरून बंद करण्यात आलेली आहे. आणि ह्या टाकीतील पाणी अजूनही पिण्यायोग्य आहे हे आम्ही पिऊनच खात्री केली. त्यासाठी इथे एक दोरी आणि एक छोटा डबा ठेवलेला आहे. त्याने आपण टाकीतले पाणी काढू शकता. ही टाकी त्या शंकराच्या पिंडीच्या अगदी शेजारीच आहे. आता मी तुम्हाला इथल्या भाषेबद्दल एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगणार आहे. इथले स्थानिक पोर्तुगीज आणि मराठी यांचं मिश्रण असलेली पोर्तुगीज क्रिओल ही भाषा बोलतात. या भाषेला ख्रिस्ती भाषा असेही म्हणतात. तसेच स्थानिक लोक नाव लिंग म्हणजेच आमची भाषा असे म्हणतात. या भाषेचा उगम कोर्लईच्या वरच्या भागात राहणाऱ्या ख्रिस्ती शेतकऱ्यांपासून 1520च्या सुमारास झाला असावा. किल्ला मराठ्यांच्या ताब्यात गेल्यानंतर पोर्तुगीज आणि स्थानिक लोक यांचा संबंध तुटला, तरीही ही भाषा 350 वर्ष टिकून राहिली आहे. याचं एक कारण असंही असावं की कोर्लई गाव हे आजूबाजूच्या गावांपासून भौगोलिकदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या तुटलेलंच राहिलेलं आहे. परंतु आता दळणवळणाची साधने उपलब्ध झाल्यापासून हे तुटलेपण कमी होऊन तिथे जरा मराठी आणि हिंदी भाषेचा प्रभाव वाढल्याने पोर्तुगीज क्रिओल भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ही माहिती मी इंटरनेटच्या आधारे गोळा करून तुमच्यासाठी सादर करत आहे.
मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपले चॅनल ट्रॅव्हल भिडूला जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या चॅनलचे सर्व नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अगदी सुसाट वारा सुटला इथे. असं वाटतं छानपैकी बसून राहावं संध्याकाळपर्यंत इथे. बघा वारा किती सुटलाय बघा. मी सुशील भेकरे आपला ट्रॅव्हल भिडू या भागातून आपली रजा घेतो. पुन्हा भेटूया ट्रॅव्हल भिडूच्या अजून एका पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय फ्रॉम ट्रॅव्हल भिडू अँड कीप वॉचिंग आवर चॅनल. थँक्स फॉर वॉचिंग.